लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी गायत्री लाड, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर सहमंत्री। आजच्या झालेल्या मोर्चामध्ये या तमाम छात्र शक्तीचे आणि राष्ट्र शक्तीचे आम्ही असणारे प्रश्न जे आहे, एकीकडे भारत ही महासत्ता होईल असं शासन म्हणतं, असं प्रशासन म्हणतं, पण दुसरीकडे याच विद्यार्थ्याचे हक्क जे आहेत कुठेतरी हेरावण्याचं काम हे शासन करतंय। आणि याचे जे GR आहेत तर यांचे GR फक्त कागदी लागू होतात, तर कोणत्याही ठिकाणी याची अंमलबजावणी ही केल्या जात नाही। छात्रशक्तीला आवाहन करून ही छात्रशक्ती जर केंद्रामध्ये आली किंवा केंद्राकडे राज्याकडे वळू लागली तर कुठे ना कुठे या शासनाचा जो पाया आहे हा कुठे ना कुठे तुटणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे। आपण दिलेले जे काही निवेदन आहेत तर यांनाही फेटाळण्याचं काम अत्यंत वेळी केलं जात आहे। तरी विनंती आहे की या छात्रशक्तीकडे दुर्लक्ष न करता शासनाने योग्य ते निर्णय यांच्यासाठी घेतले पाहिजे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर मंत्री सेजल काळे, तुम्हाला माहिती आहे आम्ही हा आक्रोश मोर्चा हा या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन काढलेला आहे। प्रामुख्यानं मी वैद्यकीय क्षेत्रातील आपण पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतो त्याच्यावर भरमसाठ परीक्षा शुल्कही त्याच्यावर लादली जाते। हा विद्यार्थी शेतकरी मायबापाचा असतो, कामगारांचा असतो, पण त्या सर्वसामान्यांना शिक्षणाचा हक्क असतो, पण त्याच्यावर भरमसाठ परीक्षा फीस ही लादली जाते। पुन्हा 80-20चा मुद्दा जर तुम्ही घेतला नर्सिंग स्टुडंटचा, तर 80% मुलींना ही ड्युटीमध्ये त्यांना भरती दिलेली आहे, 20% मुलांना दिलेली आहे। हा इक्वॅलिटी कायद्याचा भंग आहे, या इक्वॅलिटी कायद्याचा अन्याय केलेला आहे मुलांवर। आणि आपण जर पाहिलं तर आज शासकीय विद्यालय शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते आज 3 वर्ष झालेली आहेत, परंतु हे बांधले गेलेले नाहीत। प्रायव्हेट कॉलेज एका वर्षात बांधलेली आहेत। पण या ठिकाणी मी सांगू इच्छिते की वैद्यकीय क्षेत्रातील MBBS स्टुडंटला लवकरात लवकर शासकीय इमारती झाली पाहिजे, त्यांना हॉस्टेल लवकरात लवकर हे भेटलेच पाहिजे। तसेच पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना स्टायफंड मिळालाच पाहिजे। लाडकी बहीण हा GR काढलेला, लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे, तिकडे त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये ते टाकण्यात येतात, परंतु येथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही लवकर भेटत नाही आहे। 2 वर्ष झाले पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना असो, ही विद्यार्थ्यांना भेटत नाही आहे। तर त्यामुळे मला वाटते की नक्कीच की सरकार ही अन्याय करत आहे विद्यार्थ्यांवर। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं प्रामुख्यानं 15 मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या स्थानिक मागण्या देखील आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती देखील मागण्या आपण केलेल्या आहेत। ज्यामध्ये आज आपण बघतो महाविद्यालय कॅम्पसवरच्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मिळत नाही। आज महाविद्यालय कॅम्पसवरती विद्यार्थी येत नाहीत, ही गंभीर समस्या बनलेली आहे। महाविद्यालय कॅम्पसवरती विद्यार्थी आला पाहिजे, यासाठी शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं मोफत शिक्षणाचा GR शासनानं काढलेला आहे, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सरकारनं केलेली नाही आहे। आज देखील बहिणींकडून माझ्या ही फीस घेतली जाते आहे। महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांच्यावरती दबाव टाकतात की तुम्ही फीस भरा, परंतु आज शासन त्यांच्या मागण्याकडे कुठंतरी दुर्लक्ष करण्याचं काम करते। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परभणीसाठी। आज ITIच्या महाविद्यालयामध्ये कुठंतरी कॉलेज चालवलं जातं। मला प्रश्न विचारायचा त्या सरकारला, भविष्यामध्ये आपण असे डॉक्टर घडवणार आहेत का की जे डॉक्टर्स समाजाची सेवा करणार आहेत, त्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, ही मागणी आपण करतोय। त्या पद्धतीनं पशुवैद्यकीय जे विद्यार्थी आहेत PG स्टुडंट्सला स्टायपंड मिळाला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये पशुधन जे आहे त्याला ट्रीटमेंट करण्याचं काम ते करतात, परंतु त्यांच्या मागण्याकडे देखील सरकार दुर्लक्ष करते। सातत्याने आम्ही निवेदन देतोय, परंतु सरकार झोपेचं सोंग घेऊन बसलेलं आहे। मला या प्रश्न विचारायचा उच्चतर शिक्षण मंत्र्यांना, मला प्रश्न विचारायचा आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना। आज महाविद्यालय कॅम्पसमधला विद्यार्थी बाहेर आलेला आहे, परंतु हे सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करते। येणाऱ्या काळामध्ये जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभा करू आणि मंत्रालयावरती येणाऱ्या काळामध्ये हा आमचा मोर्चा निघणार आहे।